क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, ओ छोड़ो ये न सोचो ये क्या हुआ. अरे तुम्ही कधी आलात? असो, सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्हाला माहिती आहे, मी आहे सध्या आपल्या मुर्डे या गावी आणि बसलो आहे शांतपणे अंगणात. आज जरा उठलो, फ्रेश झालो आणि बसलो. हे बघा, समीक्षा पण गेली होती बाहेर, दुकानात गेली होती, आली सामान घेऊन काहीतरी. आहे इकडे चालली. अच्छा अच्छा, दूध बघायला गेलो होती, दूधच नाही आहे त्यांच्याकडे आज. तर गेलो होतो, काल आपण खेडला गेलो, बघितलं आज सगळीकडे माहोल आहे. आज आमच्याकडे इकडे शिंदेवाडीतले लोक पण गेलेत खाली रामवाडीत पालखी आणायला. आता देवाची पालखी त्यांच्या वाडीत जाईल. इकडे खरंच खूप मोठा उत्सव असतो. आपल्याला पण बघायला भेटला की केवढा मोठा उत्सव असतो. खूप मोठी भव्यता असते शिमगा उत्सवाची. आणि बरोबर आहे, देव जर आपल्या घरी येत असेल तर एक त्याचा आनंद आणि भव्यता तर वेगळी असणारच. पण मंडळी, छान वाटतं खरंच, गावी येऊन छान वाटतं. आता मंडळी ऊन वाढलं आहे, बघितलं ना कालचं मुंबईचं पण सर्वात जास्त तापमान होतं. आता काय काय ठिकाणी शाळा सकाळच्या सत्रात भरवायला सुरुवात केली आहे. आता हे असंच राहणार. बरं, गेल्या वर्षी पाऊस लवकर चालू झाला होता, मेच्या सुरुवातीलाच चालू झाला होता. आणि यावेळेला कडक ऊन आहे. यावेळेला मात्र पाऊस नको पडायला. मंडळी, यावेळेला आपण शिमगा झाला, सगळं झालं आणि आपण युद्ध देखील चालू झालं आहे. म्हणजे आपल्याकडे नाही, इस्रायल, इराण, अमेरिका यांच्यात युद्ध चालू आहे. त्याचे परिणाम दूरगामी बहुतेक सगळ्याच जगावर होणार ह्याचं हे जाणवतं आहे. त्याला म्हणतात ना, पेट्रोलची आता कमतरता जाणवायला लागले. CNGचे काय रेट वाढलेत, अजून आपल्याला काय माहीत नाही. आपण म्हणजे गावाला येताना तर काय असं नव्हतं, पण आता जाताना बहुतेक आता आपल्याला भरावं लागणार. आता भरावं तर लागणार CNG आपल्याला. प्लस घरगुती गॅस सिलेंडर 21 दिवसांनी येणार. तुमचा पहिला सिलेंडर संपला की 21 दिवसांनी तो येणार. बरोबर आहे. आणि ते कारण आपण त्या गोष्टी दुसऱ्यांवर डिपेंड राहतो म्हणल्यानंतर त्या गोष्टी आता थोडंसं आपल्याला त्याची काटकसर हे करावीच लागेल. पण काय करणार मंडळी, आपल्या गरजाच एवढ्या वाढल्या आहेत तर काय करणार. आता आपण सध्या कोकणात आहे म्हणल्यानंतर मंडळी, आता कोकणाचा एक विषय मांडायचा झाला तर मंडळी, यावर्षी आंबा, कोकणातलं महत्त्वाचं पीक आंबा, काजू हे आहे. दरवर्षी कसं मोहोर यायला चालू होतो, मोहोर येतो, त्यानंतर आंबे धरतात. जसं तुम्ही बघितलं तर आपल्या आंब्याला फक्त 5-6 आंबे दिसत आहेत कैऱ्या. काजूचा मोहर. पण यावेळेला आपण जिकडे तिकडे झाडांवर बघतोय ना मंडळी, नंतर मी तुम्हाला थोडीशी परिस्थिती दाखवेन. यावेळेला जिकडे तिकडे मोहर बघतोय ना मंडळी, तो करपून गेला आहे, जळून गेला आहे, गळून गेला आहे. अशी खूप विदारक परिस्थिती आहे. आपल्या बाजूला वर्णी काकांच्या पण झाडाचा मोहर करपला आहे. क्वचित काही ठिकाणी. आता हे समोरचं जे आपलं रायवळी आंब्याचं झाड आहे, म्हणजे गावठी आंब्याचं, त्याचासुद्धा मोहर करपलेला आहे. काजूचा मोहर बऱ्याच ठिकाणी करपलेला आहे. आणि अशी परिस्थिती असताना हे युद्ध चालू झालं. आता आखाती देशांमध्ये जे आपले जातात काजू वगैरे जातात, आंबे काजू, तिकडं तर युद्ध चालू आहे. त्यामुळे तिकडं तर आपण पाठवू शकत नाही, एक्सपोर्ट करू शकत नाही. आणि युरोपियन कंट्रीमध्ये पाठवायचं म्हणलं तर समजा ऑस्ट्रेलिया, युरोप, इकडेसुद्धा तिकिटीचे दर आता म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे तिकिटीचे दर खूप महाग होतात. तर आता नेमकं करायचं काय आंबा उत्पादकधारकांनी? त्यांना मदत डिक्लेअर करावी असं मला वाटतं, कारण कोकणात दुसरं पीक नाहीच आहे.
महत्त्वाची हीच पिकं आहेत. आंबा, काजू हीच पिकं आहेत महत्त्वाची. आणि ह्याला हे जी फळं आहेत ना त्याच्यावरच डिपेंड आहेत कोकण. आणि जर हेच पीक आता त्याच्यावर नैसर्गिक संकट आलेलं आहे, हे राजकीय युद्धाचं संकट आलेलं आहे, तर अशा वेळेला सरकारने आता सरकारकडे सुद्धा भरपूर चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही. पण कोकणातला आंबा उत्पादकाला वाचवायचा असेल तर काहीतरी मदत डिक्लेअर करावी. अर्थात डिक्लेअर करतीलच. काल मी बघत होतो विधानसभेमधलं प्रश्नोत्तराचा काळ, तेव्हा आपले कोकणातले आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासमोर कोकणातल्या बऱ्याच आमदारांनी, मुंबईच्या देखील बऱ्याच आमदारांनी प्रश्न मांडले. भास्कर जाधव असोत, सुर्वे असोत, यांनी भरत गोगावलेंसमोर प्रश्न मांडले. तेव्हा त्यांनीसुद्धा सकारात्मकता दाखवली की ते बैठक आयोजित करणार आहेत. अशी त्यावर मार्ग निघेलच. आणि कारण बरोबर ना, एक महत्त्वाचं पीकच आहे ते, हे महत्त्वाचं पीकच आहे ते. आणि कोकण ह्याच्यावरच डिपेंड असतो. कोकणाकडे दुसरं असं काही पीक नाही आहे. तर दखल घ्यावी याची. असो, आपण देवाजवळ सुद्धा ही प्रार्थना करू. बरीचशी लोक जातात पालखी आणायला. तर बघू आता आपल्या इथनंच जाईल, बघू आपण सुद्धा. समीक्षा काय चाललंय? समीक्षाने चहाची पात आणली बघा तेवढं. समीक्षा, तुझं काय मत आहे आंबा काजूबद्दल? भयान परिस्थिती आहे ना. सगळं ते आपल्या इथे पण आंबा येतात, त्याचा पण साप मोर करून पडलाय, काळा झाला. ही अशी परिस्थिती आहे मंडळी. तुम्ही बघत असाल की आम्ही गेल्या वेळेला पण थोडंसं गावीनं पण साठं केलं. लेट आलो होतो गेल्या वेळेला गावी. गेल्या वेळेला आपल्या तनूचं ऑपरेशन होतं आणि थोडं ह्या आपल्या चिकण्यांच्या बागेमधले आंबे भेटायचे. तो आंबा तर यावेळेला नाहीच आहे, निघूनच गेला, पडला तो आंबा. त्याला आंबे भरपूर भेटायचे. आता आपल्याकडे काय जे 5-6 आंबे आहेत ते आता किती येतील आणि त्याचं आपण आंब्याचं साठं किती बनवू देव जाणे. खायचेत आंबे आम्हाला ते. बघू आता काही. ते पण बरोबर आहे. आता सगळीकडे आणि आपण नसणार पाणी. आता पाणी वगैरे बडबेवांना किती टाईम भेटतोय, कारण त्यांचासुद्धा हात दुखतोय. त्यांना तर ते कसं पाणी देतात. बघू, काहीतरी पर्यायी मार्ग काढावेच लागतील, बरोबर की नाही. तर बाकी मंडळी काय चाललंय विशेष? बघा, तुम्हाला आताच बोललो ना, आता शिंदेवाडीमध्ये पालखी चालली आहे. रामवाडीमध्ये पालखी होती आणि आता ती शिंदेवाडीमध्ये नेत आहेत. बडबेवा पण आहेत. तर सगळ्यांनी एकाच कलरच्या टोप्या, टी शर्ट्सवर पालखीचं हे. शिंदेवाडीमध्ये देव चालले. देवाचं निशाण. आता त्या वाडीमध्ये फिरेल. तुम्हाला माहिती आहे मंडळी, या पालखीचं कसं आहे. आता तेव्हा पालखी सगळ्या वाड्यांमध्ये फिरून जेव्हा देवळात जायला, पुन्हा देवळात जाईल, तेव्हा मात्र पालखी जड येते. देवाला सुद्धा आपल्यामध्ये राहायचं असतं. शिंदेवाडीत चालले आता शिंदेवाडीमधल्या घरांना आज भेटी. चला आपण जरा, ऊन बघा किती आलंय.
समीक्षा इकडे रिक्षामध्ये बसून काय करते. या मंडळी इकडे कोरा चहा प्यायला मस्त की काल वडे केले होते समीक्षाने थोडेसे, तर या मस्त की बाजू सोबत बिस्किट पण आहे. कोरा चहा गावचा या मुरड्यात. इकडे आमदार बिमदार जवळ राहतात, आलं असेल योगेश दादा जवळ राहतात ना, भेटायला आले असेल. आयुष्यभर काय इस्रायल वरून नाही आलंय ना. आता जरा दुकानात जाऊन येतो. ऊन तर भरपूर पडले बघा, जास्त नाही वाजलेत पण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. जरा दुधाची पिशवी घेऊन येतो, चहाला दूध पाहिजे ना. हा बघा ह्या आता मी इथं राहायला आल्यापासून या बंगल्यात ना क्वचित माणसं येतात, म्हणजे क्वचित म्हणजे कधीतरीच येतात. मला तर एकदाच दिसली होती माणसं, तेव्हा आमच्याकडे ना काहीतरी नाश्ता वगैरे घेतला होता आम्ही, तेव्हा इडलीचं करायचो. नाही तर हे कायमस्वरूपी बघा मोठी मोठी घरं आहेत, भव्य घरं आहेत, पण अशी बंद. तर ह्या गावात वर्दळ तरी दिसते, रस्त्याला माणसं दिसतात. ते आज पालखीमुळे कदाचित दिसत असतील. आता परत होईल एप्रिलपासून, परत एप्रिलच्या एंडिंगपासून परत गर्दी होईल. कोकणामध्ये लोक यायला सुरुवात होतील. पण यावेळेला आंबा नाही, आंब्याची कमतरता आहे ते काय माहिती. हे रणरणत ऊन म्हणजे निसर्गाचं चक्र आहे. फक्त एवढंच की आता हे वृक्षतोडीमुळे झालेलं ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलं आहे ना, ते ह्या वृक्षतोडीमुळे जे वाढते ते भयानक आहे. नाही तर जे नैसर्गिक उन्हाळा आहे तो ठीक आहे, तो आवश्यक पण आहे. आता कालच बघा इकडे लोट्यामध्ये MIDC मध्ये स्फोट झाला. त्या लोट्याच्या MIDC मधलं रसायनामुळे पण कदाचित इकडच्या खेडमधल्या पण आंबा पिकांवर परिणाम होऊ शकतो. मंडळी आता थोडंसं बागेत आलेलो आणि हे चिकू काढले जरा झाडावरनं. पण चिकू झाडावर सहसा पिकत नाहीत, ते तांदळात ठेवूनच पिकवावे लागतात. दाखव का समीक्षा किती भेटले. एवढे चिकू भेटले. गेल्याला आम्ही काढून दिलेले ना, तर मस्त चव लागलेली ना समीक्षा. तर चला, तर नुसतं पेट्रोलच महाग झाले. हे बघा आमच्याकडे पण, इंडियाकडे पण बघा सोनं आहे. इंडिया काय आमच्याकडे बघा मुरड्यात बघा, हा आहे कढीपत्ता, सध्या 800-900 रुपये किलो झाला आहे. मार्केटमध्ये भेटत नाही. हे विकून बघा आम्ही तेल उद्या आम्ही रिक्षाने जाणार आहे ना, आम्ही इराणला पाठवतो आणि रशियाला पाठवतो म्हणतो, ह्याच्या बदल्यात आम्हाला दे बाबा, काय असेल नसेल ते पेट्रोल दे आम्हाला. एवढ्याशा कढीपत्त्याचं 1-2 बॅरल नक्कीच येतील. पण आहे की नाही, खरं का नाही. सोनं आहे बघा आमच्याकडे, शेतातलं सोनं आहे. आता बघा हे दुसरं सोनं काढायला जातं आहे, 24 कॅरेट. बघा आमच्याकडे तर 100% प्युअर सोनं आहे. हे बघा मंडळी, आता दुसरं शेतातलं सोनं दुसरं सोनं काढतं. आता हे 22 कॅरेटपेक्षा थोडंसं महाग आहे. हे जे ओरिजिनल सोनं आहे, जे आपल्या शेतामध्ये आपल्या बागेमध्ये जे काही येतं ना, ते सोनं आहे. बघा एक सोनं आम्ही इथं, पण मी नेहमी सांगत असतो मंडळी, असा जगातला एकच माणूस निश्चिंत आहे, जो एखादा सोनाराकडे गेलात तुम्ही ना, तर सोनार काय करतो, त्याच्या संध्याकाळी त्याच्या तिजोरीला, त्याच्या सगळ्या शोरूमला वगैरे मस्त लॉक लावतो, तरी पण त्याला घरी जाऊन झोप येत नाही. आणि आपली करोडोची लाखोची मालमत्ता उघड्यावर टाकून शेतकरी बघा निवांत घरी झोपलेला असतो. बरोबर की नाही समीक्षा. हे शेतकऱ्यामध्ये आणि आपल्यासारख्या नोकरदार वर्गामध्ये हा एक फरक आहे. अर्थात सगळेच मेहनत करतात. शेतकरी तर आपल्या सगळ्यांचाच पोशिंदा आहे. आता म्हटलं थोडं जरा आपण जातोय, निघालोय, तर थोडं घेऊन जाऊ ना. हेच भेट आहे आपली, दुसरं काय आहे आपलं सध्या.
आता काय आपण तांदूळ पाणी तर काही करत नाही, हेच आहे सध्या. हेच घेऊन जाऊया. आणि हे महत्त्वाचं आहे, चहामध्ये रोज एक थोडं थोडं टाकलं ना, चहाचा एवढा सुगंध येतो ना आणि एवढं पॉवरफुल चहा लागतो ना, लय भारी. आज वर्णी काका कुठेतरी गेलेत वाटतं. रिक्षा पुसतोय तिकडे. साहेब एकदम सुंदर केली त्याने रिक्षा, चकाचक. हा चला मंडळी, संध्याकाळ होत आली. हा हा हा, पक्ष्यांचा सुंदर आवाज. मस्त आवाज. आता 7:30 होऊन गेलेत, म्हणजे 8 वाजलेत. आता समीक्षेच्या मनात लय दिवसापासून होतं खेमनाथाला जाऊया म्हणून, खेमनाथाला जाऊया म्हणून. तर आता बोलं जाऊनच येऊया. तिच्या मनात आली नाही इच्छा, तर जाऊन येऊया. चला, आपल्याला काय रिक्षाने जायचं आहे. परवा तिथपर्यंत गेलो, पण पुढे काय माहिती, काय अंधार होता, गट्टू माझ्यासोबत होता, तनू होता, त्यामुळे मी गेलो नाही पुढे. पण आज तिच्या मनात आलं, चला जाऊन येऊया. रिक्षा बघा तिकडे लावली आहे आणि आपण इकडे चालत आलो आहे. दिवसा आलो असतो तर इकडचा आजूबाजूचा परिसर अजून बघायला भेटला असता. तर मंडळी, आता तुम्ही बघितलंच, थोडा आपण जाऊन आलो खेमनाथाला. शंकराचं देवस्थान आहे आपल्या ह्याच्यातलं. आणि खेमनाथ हा भाऊ आहे आपल्या रामवर्धनीचा, काळकाईचा भाऊ आहे खेमनाथ. आणि त्याचं दर्शन घेऊन आलो. तर तिथे शूट का नाही केलं पाहिजे, एक तर रात्रीचा टाईम होता, तिथे अंधार पण होता बराचसा. आणि मग आणि काय रात्रीचं शूट दिवसा केलं असतं, तिकडं वातावरण खूप छान आहे. आपण जातो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा माझं. आणि आता रात्र होती त्यामुळे पटकन आलो, तिकडे काय शूट नाही केलं, कारण आपल्याला रिक्षा पण आणायची होती. आणि आलो, पाया पण आलो. कुठल्याही देवाचं देवदर्शन केलं ना आम्ही. आता इकडे गावी असलो ना की संध्याकाळचीच आंघोळ करतो मोस्टली. संध्याकाळी आंघोळ केली की बरं वाटतं, थोडासा क्षीण पण म्हणजे येतो. इथं काही काम नसतंच म्हणा जास्त, आणि बरं वाटतं जरा. आणि मग त्यातनं लगेच काय न खाता पिता लगेच देवाचं दर्शन करून आलो आणि बरं वाटलं. खेमनाथाचं दर्शन केलं. आता आपल्या या देवळात का नाही गेलो, कारण आपला देव आता फिरतोय पालखीसोबत, आणि त्या दिवशी आपण दर्शन केलं म्हणून गेलो नाही. पुढच्याला नक्की जाऊ आपण. 1 तारखेला तर सगळ्याच देवांचं दर्शन केलं होतं, फक्त खेमनाथ राहिले होते आपले. आणि त्या झालं, या दर्शनसुद्धा झालं, बरं वाटलं. चला, पालखी बघा आज इकडे शिंदेवाडीत वाजते, ढोल वाजत आहेत. आज तिकडे सोहळा आहे सगळा. किती छान ना. आकाशात मंडळी इथं तुम्हाला दिसणार नाही तर खरंच म्हणजे माझं एक स्वप्न होतं, ते खरंच होताना दिसतं. म्हणजे लहानपणी एक धडा होता ना बल्लू कदम आम्हाला, ते काय मनातलं चांदणं का आहे म्हणून धडा होता. आता चांदण्या सगळ्या दिसत आहेत. त्याची पण इच्छा होती की घर असावं कौलारू, रात्री अंगणात झोपून वरचे तारे बघावे. तसं आता आज इकडं झालेलं आहे वातावरण. चांदण्या बघा पूर्ण दिसत आहेत. या मुंबईला खूप कमी दृश्य दिसतं. हे बघा, आज मला एक चांदणी दाखवावी लागेल. आहे इथं मस्त दिसत आहेत चांदण्यांचं दृश्य. हा तारा आहे. आज चंद्र इकडनं उशिरा आला. आज जवळजवळ 12 वाजत आलेत आणि चंद्र आत्तासा इकडनं उगवलेला दिसतोय आपल्याला. आता तो हळूहळू दिसतोय. तर मंडळी, आता झालं, आता झोपायची वेळ झाली. आज शनिवार होतं त्यामुळे ऑफिसचं काही काम नव्हतं आपल्याला, आणि उद्या पण सुट्टी आहे. तर चला, उद्या उठायचं आहे, लवकर उठायचं आहे. आणि लवकर का उठायचं आहे हे जर बघायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
काय नेमकं घडणार आहे ते उद्याच्याच व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. तर आपण मुंबईला चाललो आहे का कुठे चाललो आहे ते आता उद्याच्याच व्हिडिओमध्ये बघा ना. आताची रात्र तर मध्ये आहे ना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा, नेक्स्ट व्हिडिओवर जाऊन. तुर्तास तरी हा व्हिडिओ बघितला आहेत ना, एन्जॉय करा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच, तेव्हा बघा. आणि चला आता झोपतो. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला कारण देखील सांगायचं आहे का लवकर उठायचं आहे ते. तर चला तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घेतलात. आता मस्त झोपा, निवांत झोपा, छान झोपा. चंद्र आता कलेने कमी होत जाईल. आणि झालं म्हणजे आलो त्या दिवशी पौर्णिमा होती, आता हळूहळू कमी होत जाईल. उद्या कदाचित, आता मला माहीत नाही कॅलेंडरप्रमाणे उद्या पंचमी आहे का काय आहे, पण मुलं म्हणत होती मग अशी काहीतरी पंचमी वगैरे आहे. तर पंचमी असेल तर मग इकडे बहुतेक खेडमध्ये रंगपंचमी असेल. बघू उद्याचं उद्या. कशाला उद्याची बात, कशाला उद्याची बात, पहा निघून चालली रात, पहा निघून चालली रात. आता कशाला उद्याची बात, आता कशाला उद्याची बात, पहा निघून चालली रात. एवढंच गाणं येतं मला. आणि चला, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मंडळी नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ कसे वाटत आहेत ते आवर्जून कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट खरंच खूप फायदेशीर असतात, माझा उत्साह वाढवतात. अर्थात माझी तीच तक्रार आहे नेहमीप्रमाणे की माझे व्हिडिओ फार कमी लोक पाहतात. आणि पाहत असले आणि कमी लोक पाहतात त्यातनं पण मला वाटतं जे पाहतात ते सबस्क्राईब नाही करत. असो, बघताय तरी चला निदान शेअर तरी करा, एक तुमची लाईक ठोका तिकडे. आणि बघा मंडळी, व्हिडिओ आपले बघत राहा, चांगलं आहे. आणि चला चंद्र दाखवते. चला कसं वाटतं गावचा चंद्र, मुंबईचा चंद्र मुंबईला बघू. तर तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. कशाला उद्याची बात.